Okay, see here. Now, today in this lecture, आता सर्वांनी आपले माइक म्यूट करा, व्हिडिओ म्यूट करा थोडासा किंवा व्हिडिओ चालू ठेवा तुमचा. ओके, हे व्यवस्थितपणे दिसलं पाहिजे पहा तुम्हाला. Now in today's lecture, we are going to discuss the next point and it is cyclic structure of glucose. लक्षात घ्या, ज्यावेळी सायक्लिक स्ट्रक्चर आपण ग्लुकोजचा विचार करतो त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे पहा. तर ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज म्हणजे काय, तर त्याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लक्षात घ्या. आपण जे काही व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन ज्या काही ड्रॉ केल्या होत्या ते जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. काय म्हणतो आपण त्याला, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. नाव टुडे वी विल डिस्कस अबाउट द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता पहा, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज आणि सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज ह्याच्यामध्ये ग्लुकोज जो आहे तो मॅक्झिमम सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतो. कोणत्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतो, सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतो. तर आता पहा, या ठिकाणी जसं आपण इव्हिडन्सेस बघितले कशाचे, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजचे, तसेच आपल्याला इव्हिडन्सेस बघायचे कोणाचे, सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजचे. तर पहा काय झालं, या ठिकाणी ज्यावेळी ग्लुकोजची आपण रिॲक्शन बघतो, स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मध्ये आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज मध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत आणि एक ग्रुप आहे. तर त्यामध्ये 5 अल्डेहाइड ग्रुप आणि 5 अल्कोहोलिक ग्रुप आणि एक अल्डेहाइड ग्रुप असताना जरी त्याच्यामध्ये अल्डेहाइड ग्रुप असेल तरी सुद्धा ग्लुकोज, लक्षात घ्या, तरी सुद्धा ग्लुकोज डज नॉट गिव्ह कंडेन्सेशन रिॲक्शन विथ द 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रॅझिन. आता कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया म्हणजे हायड्रॉक्सिल अमाइन असू देत, अमाइन असू देत, त्याचबरोबर आपण हायड्रॅझिन बघितलं, त्यानंतर फिनाइल हायड्रॅझिन बघितलं, 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रॅझिन बघितलं, सेमी कार्बोहायड्रेट बघितलं. ओके, या सर्वांची रिॲक्शन कुणाबरोबर आपण बघितली होती, अल्डेहाइड आणि केटोन बरोबर बघितलेली होती. मग जर ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड ग्रुप असेल तर या ग्लुकोजची रिॲक्शन कुणाबरोबर झाली पाहिजे, तर त्या ठिकाणी 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रॅझिन बरोबर रिॲक्शन झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी ग्लुकोज in spite of having aldehyde group does not give any condensation reaction with the 2,4-dinitrophenyl hydrazine. 2,4-dinitrophenyl hydrazine याच्या बरोबर आपल्याला रिॲक्शन मिळत नाही. त्याचबरोबर सोडियम बायसल्फाइड बरोबर ऍडिशन रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचबरोबर ग्लुकोज काय करतोय, चिप्स बेस बरोबर निगेटिव्ह टेस्ट देतोय. काय देतोय, निगेटिव्ह टेस्ट देतोय. पॉइंट लक्षात येतोय का पहा. म्हणजे ग्लुकोज मध्ये जर ओपन चेन स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अल्डेहाइड ग्रुप दिसून येतोय आणि जर अल्डेहाइड ग्रुप असेल तर ग्लुकोज कुणाबरोबर रिॲक्शन दाखवली पाहिजे, तर त्या ठिकाणी 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रॅझिन बरोबर रिॲक्शन दाखवली पाहिजे. त्याचबरोबर सोडियम बायसल्फाइड बरोबर रिॲक्शन दाखवली पाहिजे. त्याचबरोबर त्यानं चिप्स बेस किंवा फेलिंग सोल्युशन जे काही टोलन्स रिएजंट आहेत त्यांच्याबरोबर पॉझिटिव्ह टेस्ट दाखवली पाहिजेत. परंतु हा चिप्स बेस बरोबर काय करतो, निगेटिव्ह टेस्ट दाखवतो. आता या ठिकाणी पहा, जर अल्डेहाइड ग्रुप असेल तर पॉझिटिव्ह टेस्ट दाखवणं गरजेचं आहे, परंतु तसं होत नाही. याचा अर्थ काय होतो की ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड ग्रुप आहे परंतु तो फ्री फॉर्म मध्ये नाही. याचा अर्थ काय होतो, ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड ग्रुप आहे परंतु तो फ्री फॉर्म मध्ये नाही. तो काय नाही, फ्री फॉर्म मध्ये नाही. कळतंय काय म्हणतोय. अशा पद्धतीने आपल्याला हा पॉइंट त्या ठिकाणी बघावं लागतो आणि हे पहिलं एव्हिडन्सेस आहे की ज्यामुळे आपण सांगू शकतो की ग्लुकोजची रिॲक्शन यांच्या बरोबर होत नाही. याचा अर्थ ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड ग्रुप आहे बट दिस अल्डेहाइड ग्रुप नॉट प्रेझेंट इन अ फ्री स्टेट. तो फ्री स्टेट मध्ये नाही. दुसरी या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन काय बघतोय पहा, दुसरी एव्हिडन्सेस काय सांगतोय पहा, ग्लुकोज पेंटासिटेट. आता आपण काल बघितलं होतं ग्लुकोज पेंटासिटेट तयार केलं होतं. आता ग्लुकोज पेंटासिटेट कसं तयार केलं आपण बाळांनो, ग्लुकोजची रिॲक्शन आपण कुणाबरोबर केली, ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर रिॲक्शन केली. कुणाबरोबर केली, ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर रिॲक्शन केली. वी नो दॅट वी रिक्वायर 5 ऍसिटिक अनहायड्राइड मॉलिक्युल्स अँड दिस 5 ऍसिटिक अनहायड्राइड मॉलिक्युल रिॲक्ट विथ द 5 alcohol molecule and it gives the glucose pentacetate. As only alcohols can react with the acetic anhydride, aldehyde group remains as it is. Okay, so remains unreactive आहे. म्हणजे त्या ठिकाणी ग्लुकोज पेंटासिटेट मध्ये जरी OH बरोबर C डबल बॉन्ड O CH ग्रुप आपण अटॅच केले असतील तरी सुद्धा अल्डेहाइड ग्रुप कसा आहे, फ्री आहे आणि त्यामुळे ग्लुकोज पेंटासिटाइड बरोबर
आपल्याला कुठली रिॲक्शन झाली पाहिजे पहा, हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन आपण जी ग्लुकोज बरोबर बघितली होती की ग्लुकोज ऑक्साईड तयार केलं जातं. लक्षात आलं काय म्हणतोय. मग जर ग्लुकोज पेंटासिटेट बरोबर आपण जर हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन केली तर आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज पेंटासिटेट मध्ये अल्डेहाइड ग्रुप की जो कसा आहे त्याच्या अल्डेहाइडच्या फॉर्म मध्येच आहे. मग अल्डेहाइडच्या फॉर्म मध्ये तो असताना NH2OH बरोबर त्याची रिॲक्शन का होत नाही, तर याचा अर्थ परत असा आहे की ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड ग्रुप आहे बट इट इज नॉट प्रेझेंट इन अ फ्री स्टेट. ओके, मग तो फ्री स्टेट मध्ये नसेल तर मग कोणत्या स्टेट मध्ये असणार आहे, या गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि याला आपण काय म्हणतो, सायक्लिक स्ट्रक्चर्स म्हणतो. यांना आपण काय म्हणतो, सायक्लिक स्ट्रक्चर असं म्हणतो. कळतंय का, सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज असं म्हणतो. परत आणखी काय सांगतोय पहा आपण, मग या ठिकाणी काय लिहिणार आपण, ग्लुकोज पेंटासिटेट डज नॉट कंडेन्स विथ द NH2OH इंडिकेटिंग द अब्सेन्स ऑफ फ्री अल्डेहाइड ग्रुप. लक्षात घ्या, अब्सेन्स ऑफ अल्डेहाइड ग्रुप असं म्हटलंय का आपण, नाही, अब्सेन्स ऑफ फ्री अल्डेहाइड ग्रुप असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. असं आपण त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता ग्लुकोज हा जो आहे तो दोन डिफरंट फॉर्म मध्ये आपल्याला दोन डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये बघायला मिळतो. एक फॉर्म आहे तो अल्फा आहे, दुसरा फॉर्म जो आहे तो बीटा आहे. लक्षात घ्या, ग्लुकोज फाउंड इन नेचर इन टू क्रिस्टलाइन फॉर्म. वन फॉर्म इज अल्फा, अनदर फॉर्म इज बीटा, and these alpha and beta forms are considered as the anomers of each other. लक्षात घ्या, ग्लुकोज क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये त्याचे नेचर मध्ये ग्लुकोज दोन क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. एक असतो अल्फा फॉर्म, दुसरा असतो बीटा फॉर्म. अँड दिस अल्फा अँड बीटा फॉर्म are nothing but the anomers of each other. These are anomers of each other. मग आता कसे anomers आहेत, काय आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. अजून एक गोष्ट की अल्फा आणि बीटा मध्ये मग सगळ्यात जास्त मोर स्टेबल कोण असेल किंवा जास्त प्रमाणात कोण मिळतं, तर त्या ठिकाणी पहा, whenever we can dissolve glucose in aqueous medium, whenever we can dissolve glucose in aqueous medium, the ratio of alpha and beta, it is very important. The ratio of alpha and beta forms is 37:63. याचा अर्थ काय होतो, जर ग्लुकोजचं मी ऍक्वियस मीडियम मध्ये काय केलं, डिझॉल्युशन केलं, तर मला काय मिळणार आहे, 37% अल्फा फॉर्म मिळणार आहे आणि 63% काय मिळणार आहे, मला बीटा फॉर्म मिळणार आहे. आणि याच्यावरून इंडिकेट काय होतं की अल्फा पेक्षा बीटा फॉर्म काय आहे, स्टेबल आहे. ओके, देयर इज अ बीटा फॉर्म ऑफ ग्लुकोज इज मोर स्टेबल दॅन दॅट ऑफ द अल्फा फॉर्म. कळतंय काय म्हणतोय. अशा पद्धतीने आपण हे काय बघितलं, सायक्लिक स्ट्रक्चरचे एव्हिडन्सेस मिळाले की याच्यावरून काय सिद्ध होतं की ग्लुकोज जे आहे ते ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये नाही, तर ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सायक्लिक फॉर्म मध्ये आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सायक्लिक फॉर्म मध्ये आहे. मग हाऊ वी कॅन डिड्यूस द स्ट्रक्चर ऑफ सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके, आपण सायक्लिक स्ट्रक्चर ग्लुकोजचं कसं ड्रॉ करणार पहा, अतिशय महत्वाचं आहे बाळांनो. आता जो आपण पार्ट बघणार आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. पहा, अतिशय महत्वाचं का सांगतोय, कारण याच्यावरूनच आपल्याला पुढचे सगळे फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतात किंवा आपल्याला ते तयार करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे, तुम्ही त्याची काय काळजी करू नका. ओके, लक्षात येते काय म्हणतोय. आता मी एक 5 मिनिटानंतर, तुम्ही जॉईन व्हायला वेळ केलेला आहे, मी एक 5 मिनिटानंतर काय करणार आहे बाळांनो, पहा, मीटिंग जी आहे ती परत काय करतोय, मी आता लिव्ह करतोय आणि लिव्ह केल्यानंतर लगेच आपण काय करायचं आहे, मीटिंग त्या ठिकाणी जॉईन करायचं. लक्षात येते काय म्हणतोय, ज्यावेळी मी मीटिंग लिव्ह करेन ते लगेच तुम्ही परत काय करायचं आहे, जॉईन करायची आहे. लक्षात आलं काय म्हणतोय, कारण 10 मिनिटं राहिली ही मीटिंग संपण्यासाठी. तर पहा, त्याच्यावरून आपल्याला कळालं की ग्लुकोजच्या मध्ये अल्डेहाइड ग्रुप आहे, तरी सुद्धा ग्लुकोज काय करत नाही, तर रिॲक्शन दाखवत नाही. कुणाबरोबर 2,4 डायनायट्रोफिनाइल हायड्रोजन बरोबर दाखवत नाही. त्याचबरोबर सोडियम बायसल्फाइड बरोबर त्याची रिॲक्शन बघायला मिळत नाही. त्याचबरोबर तो निगेटिव्ह टेस्ट देतो चिप्स बेस बरोबर, हे पार्ट आपण बघितलं. त्याचबरोबर ग्लुकोज पेंटासिटेट दो इट कंटेन्स द अल्डेहाइड ग्रुप इन देअर स्ट्रक्चर, इट डज नॉट रिॲक्ट विथ द हायड्रॉक्सिल अमाइन विच इंडिकेट्स दॅट देयर इज अ प्रेझेन्स ऑफ अल्डेहाइड ग्रुप, बट दिस प्रेझेन्स ऑफ अल्डेहाइड ग्रुप डज नॉट प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फ्री स्टेट. तो फ्री स्टेट मध्ये नाही, हे असं सिद्ध होतं. तिसरा पॉईंट काय आहे, तर ज्यावेळी आपण ग्लुकोजची क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बघतो, जर फिशर प्रोशन बघितला तर आपल्याला एकच स्ट्रक्चर बघायला मिळतंय, दोन स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतात का बाळांनो, नाहीये. लक्षात येतंय काय म्हणतोय. मग जर दोन स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळाली नाहीत, लक्षात घ्या, दोन स्ट्रक्चर जर आपल्याला बघायला मिळाली नाहीत, तर याचा अर्थ फिशर प्रोशनचे जे काही ओपन चेन स्ट्रक्चर आहे ते असणार नाही, कारण त्या ठिकाणी ग्लुकोजचे दोन फॉर्म आहेत.
कळतंय का? दोन फॉर्म सिस्टलाइन फॉर्म आहेत. एक फॉर्म जो आहे तो अल्फा फॉर्म आहे, दुसरा फॉर्म जो आहे तो बीटा फॉर्म आहे. जर आपण फीचर प्रोजेक्शनचा विचार केला तर आपल्याला काय बघायला मिळणार आहे? एकच फॉर्म बघायला मिळणार आहे. परंतु ग्लुकोज किती फॉर्म दाखवतोय? दोन फॉर्म दाखवतोय. एक फॉर्म कोणता आहे? अल्फा. दुसरा फॉर्म कोणता आहे? बीटा. आणि दिस अल्फा अँड बीटा फॉर्म ऑफ ग्लुकोज आर कन्सिडर्ड ॲज द ॲनोमर्स ऑफ इच अदर. ते एकमेकांचे काय आहेत? ॲनोमर्स आहेत. काय आहेत? ॲनोमर्स आहेत. आपण इपिमर बघितलं, आठवतंय का तुम्हाला? मालट्रेकने तुम्हाला एक मी दिलं होतं बघा. आयसोमर आपण बघितलं त्यावेळी अल्ट्रोज, अलोज, मॅनोज, गॅलॅक्टोज, टॅलोज, गुलोज. ओके, हा जो पार्ट आहे ते सगळे काय आहेत? एकमेकांचे आयसोमर आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? इपिमर म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? इपिमर. बट अल्फा अँड बीटा यांना आपण काय म्हणतो? ॲनोमर असं म्हणतो. आता ॲनोमर का म्हणतो, कशामुळे म्हणतो, हा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. आणि तो पार्ट बघत असतानाच लक्षात घ्या, अल्फा आणि बीटा मध्ये मोर स्टेबल कोण आहे? तर बीटा मोर स्टेबल आहे. तो किती टक्के आहे? 63% आहे. कारण इन ॲक्वियस मीडियम, ज्यावेळी आपण ॲक्वियस मीडियम मध्ये ग्लुकोज काय करतो बाळांनो? विरघळतो, त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला मिळतं? तर 37% आपल्याला काय बघायला मिळतं? अल्फा फॉर्म. आणि 63% आपल्याला काय बघायला मिळतं? बीटा फॉर्म बघायला मिळतं. कळतंय काय म्हणतोय? एनी डाऊट? ओके, मला वाटतं की या ठिकाणी तुम्हाला कोणतेही डाऊट नसतील. आणि आपण पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या सेगमेंटमध्ये आपण काय बघणार आहोत? तर एक्झॅक्ट सायक्लिक स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने, सायक्लिक स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत? डिड्यूस करणार आहोत. कशा पद्धतीनं ते लिहायचं आहे हा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या सेगमेंटमध्ये बघायचा आहे. मी आता काय करतोय? मीटिंग लिव्ह करतोय. मीटिंग लिव्ह केल्यानंतर लगेच मी मीटिंग काय करणार आहे? स्टार्ट करणार आहे. तोच पासवर्ड आहे. तो आता इथून पुढे कधीही चेंज होणार नाही. लक्षात घ्या, कधीही चेंज होणार नाही. तो आहे असा ठेवायचा आहे. ओके, मीटिंग लिव्ह करतोय मी आणि लगेच तुम्ही जॉईन व्हायचं आहे परत. सारखं सारखं किती वेळ केली सीझन ऍडमिट हा सारखं सारखं आलं का त्याच्यावर? लय नाही. स्क्रीन खराब झाली ना माझ्यासोबत. लय नाही. स्क्रीन रेकॉर्ड दिसणार नाही परत काय. आता काय कर, ते तुझा फोन घे, येत होतं पुन्हा. तुझा फोन घे. तुला काय करतो, काय म्हणते त्याला मेक, हा काय ते असते ती करायला आपल्याला. आज ती येत होती म्हटलं असो, ठीक आहे, ओके, चल. ही काढ सांग तुला, मी काढ. ही स्क्रीन रेकॉर्ड चालू आहे, पॉज झालंय.